माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. खरं तर ही निवडणूक अजित पवारांच्या माध्यमातून अतिशय प्रतिष्ठेची केली गेली होती आणि याच संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत सहकार बचाव शेतकरी पॅनलचे चंद्रांना तावरे आहेत. त्यांना आज मतदान प्रक्रिया पार पडते, प्रचार केला, काय विश्वास आहे? 100% आमचं पॅनल निवडून येईल. काय लोकांमध्ये तुम्ही गेलात प्रचार दरम्यान लोकांना काय मुद्दे मांडले, लोकांना नेमकं काय अपेक्षित आहे? लोकांना कारखाना चांगला चालावा आणि त्याच्यातून ऊसाचा भाव चांगला मिळावा हे अपेक्षित आहे. आणि त्या उद्देशानं गेले 40 वर्ष जे आम्ही काम केलेलं आहे ते डोळ्यापुढं ठेवून ते आज आमच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. सांगता सभा झाली अण्णा. सांगता सभेमध्ये अजित पवारांनी असं म्हटलंय की कुठलाच मायकाला आला असेल तो माझा पराभव करू शकत नाही. त्याचं असं आता काय फार गोष्टी बोलणं मजा नाही. पैसा बाजूला काढा म्हणून राहा उभे तुम्ही मैदानात. पैशाची जोर चाललंय सगळं. पैशाची जोर सगळे. तुम्ही सातत्यानं म्हणताय ना की सभासदांनी आमचा पॅनल निवडून द्यावा, मी तुम्हाला खिसापाटीपर्यंत पैसे देणार. मात्र अजित पवारांनी या सगळ्यावरती टीका केली. अजित पवार म्हणतायत की त्यांची खिसा फाटतील पैसे देतील. हे जे आहे ना आत्तापर्यंत 5 पैसे कोणाला दिले नाहीत हो. छत्रपती काय कारखान्यात फार वाटोळं करून टाकलं. सहकारी सहकार कारखाने विकत त्यांनी घेतले आणि खाजगी करून चालवले. ते काय सांगतात? हे नुसतं बोलायचं आहे. दाखवा ना काय आहे ते. त्यांचा इतिहास बघा, त्यांचा बाकीचं बघा काय आहे. अण्णा तुम्ही सातत्यानं सांगताय की अजित पवारांचे खाजगी कारखाने आहेत. अजित पवार म्हणतात माझे 2-3 खाजगी कारखाने आहेत. तुम्ही अनेकदा म्हटलात की 10 ते 12 अजित पवारांचे खाजगी कारखाने आहेत. नेमके अजित पवारांनी ही निवडणूक काय एवढी प्रतिष्ठेची केली मग? प्रतिष्ठेची निवडणूक का केली ते त्यांना माहिती आहे. त्यांचं म्हणणं होतं की आपण एकत्र येऊ, निवडणूक लढू. पण मी त्यांना सांगितलं बा आम्हाला काय तुमच्याबरोबर यायचं नाही. आम्हाला काही 20,000 सभासद प्रपंचाचं नुकसान करायचं नाही. कारण आम्ही एकत्र आलो असतो. त्यांनी ते 11 गावं जोडायचा प्रस्ताव मांडला असता, मंजूर करून घेतला असता आमच्याकडून आणि आमच्या कारखान्याची वाट लावली असती. म्हणून आम्ही त्यांच्याकडून जायचं नाही निर्णय घेतला. सभासदांनी निर्णय घेतला आणि आम्ही कामाला लागलो. अजित पवारांचे अनेक खाजगी कारखाने असल्याचं तुम्ही सातत्यानं सांगताय. मग अजित पवारांनी या निवडणुकीत भाग घेत चेअरमन पदाची देखील घोषणा केली. शेवटच्या क्षणी तुम्ही देखील तुमच्या चेअरमन पदाची घोषणा केली. काय वाटतंय तुम्हाला एकंदर? तेव्हा का मी माझ्या चेअरमन पदाची घोषणा केलेली नाही, लोकांनी केली. मी अजित पवार नव्हे. विश्वास वाटतोय का पॅनल? लोकांच्या भरोश्यावरती वाटतं की बाबा जे 40 वर्ष आपण लोकांच्यासाठी केले ते जे काय प्रामाणिकपणाने केलेले कष्ट आहेत ते कारणे येतील असं वाटतं. तुम्ही म्हणताय सातत्यानं की अजित पवार सहकार मोडीत काढायला निघालेत. अजित पवार असं म्हणतायत की मी सहकार मोडीत नाही, मी बळकट करायला चाललोय. पण मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माळेगावचा कारखाना मीच खाजगी होऊ देणार नाही. हे नुसतं बोलायचं आहे हो. आम्हाला सांगितलं होतं सूतगिरणी काढतो. झाली का सूतगिरणी त्यांच्याकडून? आमच्याकडून पैसे घेतले. शेअर भांडवल जमत नव्हतं तर पवारसाहेबांना सांगितलं यांना द्यायला सांगा. आम्ही शेअर भांडवल कारखान्याच्या सभासदांकडून गोळा करून दिलं. त्यांना इकडे आड घातली होती. ती सूतगिरणी माळेगाव कारखान्याच्या कार्यक्षेत्रात करा आणि ती सूतगिरणी करायला 15ला सुरू केले. त्यांना सूतगिरणी उभी केली. चालली का त्यांना? उभी राहिली का? कशाचं सहकाराबद्दल प्रेम आहे यांना? आणि जर सहकाराबद्दल प्रेम असतं तर जे काय खाजगी कारखाने विकत घेतलेले आहेत अनेक प्रकारे नावावर त्या कारखान्यांना बळ दिलं असतं, फायनान्स दिला असता, त्यांना दुरुस्ती करायला लावल्या असत्या. हे काही केलं नाही. कारखाने घेत राहिले. कसं त्यांना सहकाराचा बद्दलचं प्रेम आहे? काय आहे नाही. अण्णा तुम्ही सातत्यानं म्हणताय अजित पवारांचे सहकारी साखर कारखाने आहेत जास्तीचे. नेमकी किती कारखाने आहेत? आणि जर माळेगावच्या सभासदांनी अजित पवारांना नाकारलं तर अजित पवारांना या सगळ्या गोष्टीचा फटका बसू शकतो का? नाकारलं तर त्यांचं काय नाही. हे बघा आत्ताच्या सीझनमध्ये 26 रुपये ॲडव्हान्स द्यायचं ठरलं होतं त्यांचं. ऊस मिळायचा नाही म्हणून 28 रुपये केले. मग त्यांनी द्यायचे. या तिन्ही कारखान्याला छत्रपती सोमेश्वरला 28,000 रुपये द्या म्हणून आग्रह का केला? माळेगावची तर म्हणजे ताकद होती की 31 रुपये द्यायचे. आमच्या कारखाने 31 रुपये दिले असते तर आम्हाला आणखीन लागले 1.5 लाख टन गिटकेन मिळालं असतं. आमचं क्रशिंग जास्त झालं असतं, उत्पादन खर्च कमी झाला असता आणि शिवाय लक्षापासून 2 पैसे भावात वाढ झाली असते. मग ते न करता यांनी त्यांच्या कारखान्याला ऊस मिळावा म्हणून आम्हाला 28 द्यायला लावले. 28 द्यायला लावल्यामुळे लोकांनी आम्हाला ऊस द्यायचं बंद केलं. त्याचा फायदा त्यांच्या कारखान्याला मिळाला.
आणि तुमच्याकडून असा आरोप केला गेला होता की पी-डी-सी बँक रात्री रात्री 11 वाजेपर्यंत उघडी होती आणि या माध्यमातून पैशाचं वाटप केलं गेलं किंवा रंजन काकांनी देखील त्याचा पुनरुच्चार केला. पण अजित पवारांनी देखील म्हटलं की जे विरोधक आहेत म्हणजे तुम्ही असाल, रंजन काका असाल, हे जे काही सरस संस्थेत बसताय, शिरो संकुल हे खाजगी सहकारी संस्था आहे. मग ह्या सहकारी संस्थेमध्ये नेमके काय धंदे चालतात मला माहिती आहे. ही संस्था देखील मी ठरवलं तर ते त्याच्यावरती जप्ती आणायला लावू शकतो, ती बंद करू शकतो. कसं आहे, सत्ता त्यांच्याकडे. सगळं त्यांचं जे आहे ते साकारात नाही. तुम्ही सांगा, तुमच्या अंगणवाडीच्या सेविका, त्यांचे आशा वर्कर, सगळ्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शिक्षक, लक्षात इथल्या शिक्षण संस्थेचे शिक्षक, त्याच्यानंतर तुमचं शिक्षक, जिल्हा परिषदेचे सगळे शिक्षक, सहकारातले सगळे शिक्षक, सगळे कामाला लावलेत, गावोगावी लावलेत. तुम्ही ह्याला भेटा, त्याला भेटा. आम्ही नुसतं बसतोय तरी ह्यांचे किती उद्योग आहेत. त्यांच्याजवळ ते याद्या द्यायच्या, त्यांना दमदाटी करायला लावायची, कोणाला कर्ज पाठ पाहिजे म्हणून विचारायचं, कोणाची थकबाकी भरायची विचारायचं. अशा पद्धतीनं लोकांना आम्ही दाखवायचं काम करतात. तिथं काय आमच्या सहकार संकुलात बसून चहा पितो एवढंच आहे. अण्णा खरं तर अजित पवार म्हणतायत की मी माळेगावला आतापर्यंत 350 कोटी दिले. येणाऱ्या कालावधीमध्ये मी माळेगावला 500 कोटी देणार आहे. पण अण्णा खरं तुम्हाला वाटतं का या 500 कोटीच्या माध्यमातून कारखान्याला काय फायदा होऊ शकतो किंवा कारखान्याच्या सभासदाला त्याच्या विकासाला हातभार लागू शकतो? हे बघा, त्यांनी माळेगाव कारखान्याला 1 रुपया दिलेला नाही. आता तुम्ही सांगा, सरकारचं केंद्राचं राज्य सरकारचं धोरण ठरलं की इथोलाला किंमत वाढवून द्यायची. सगळ्यात महाराष्ट्राला मिळालं ते का माळेगावला मिळालं? वेगळं काय त्याचं? वेगळं काहीच केलेलं नाही त्यांनी. आणि 500 कोटी देणार आहेत. ही जी कामं आहेत ही सरकारची कामं आहेत. माळेगावच्या सभासदाला वाटायला देणार आहेत का? सभासदांचा ह्या सगळ्या 500 कोटीमधून विकास होऊ शकतो का की सभासदांना या गोष्टीचा फायदा होऊ शकतो का? हे बघा, रस्ता केला, सरकारचं काम आहे. पाणी पुरवठा योजना केली, सरकारचं काम आहे. लक्षात आलं का? पाणी पाटदुरुस्ती केली, सरकारचं काम आहे. वेगळं काय? सरकारच्या कामातनं सरकारचा पैसा खर्च होतोय. माळेगावच्या कारखान्याचं काय नुसतं सांगायचं मी करणार आहे. आता काय काय खाजगी कारखाने काय करतात? प्रत्येकाला एक टेंडर काढायचं. त्याला सांगायचं एवढं गोडाऊन बांधून दे, मग तुला टेंडर. एवढा रस्ता करून दे, मग तुला टेंडर. आमचं ते नाही, सरळ सरळ आहे. अण्णा मतमोजणीची जागा अचानक बदलण्यात आली. कुठलीही त्या ठिकाणी हे नव्हते. मात्र असं असताना रंजन काकांनी पण सांगितलं की ही जी काही मतमोजणीची जागा आहे अजित पवारांनी बेकायदेशीररित्या प्रशासनावरती दबाव टाकून बनवली गेली आणि पाठीमागच्या वेळेसचा देखील त्यांनी उल्लेख केला की पाठीमागच्या निवडणुकीमध्ये असा जो गैरप्रकार झाला होता यावेळेस तो होऊ शकतो का? हे बघा, जागा त्यांनी बदलली हे खरं आहे. आणि मागच्या वेळेच्या त्यांना त्यांच्या वागण्यामुळं त्यांना फायदा मिळाला. ह्या वेळेला तो फायदा मिळणार नाही. त्यावेळेला केंद्र राज्यात उद्धव ठाकरेंचं सरकार होतं. हे सरकारमध्ये सर्व होते, म्हणून सगळी यंत्रणा ते पाहिजे तसे वापरत होते. आज ती अवस्था राहिलेली नाही. आज न्याय देणारं सरकार आहे, खऱ्याला खरं म्हणणारं सरकार आहे. त्याच्यामुळं तिथं काही होईल असं वाटत नाही. आणि म्हणून आम्हाला खात्री आहे की ह्या वेळची म्हणजे निवडणूक आहे, मतमोजणी आहे, ते चांगल्या पद्धतीने. अहो, मागच्या वेळेला आमचं एक रणजित खलाटे निवडून आलेलं, त्या निवडणूक निर्णायकाने जाहीर केलं, त्याला सर्टिफिकेट दिलं. तो बिचारा घरी गेला. विरोधकाकडून पैसे भरून घेतले आणि मतमोजणी केली. मतमोजणी केली, तो पराजित केला, हा विजयी घोषित केला. हे काय पद्धत आहे का? एका न्यायाधीशानं दिलेला न्याय त्या न्यायाधीशाला बदलता येतो का? त्याला वर जायला पाहिजे होतं, त्याने हायकोर्टात अपील करायला पाहिजे होतं. केलं नाही, त्याने रिटून केलं. म्हणून आमची तक्रार आहे, बाकी काय. मतमोजणीची जागा बदलली आता अजित पवारांनी. मग याचा फटका आपल्या पॅनलला काय बसू शकतो का? आता त्यांचा अनुभव जे आहे मागचा, आम्ही काय करू शकतो ते तसं होईल असं काही वाटत नाही. शेवटचा प्रश्न अण्णा, तुम्ही सभासदांमध्ये पोहोचलात. सभासदांच्या मागण्या काय होत्या हे तुम्ही जाणून घेतलं. मात्र आता आज मतदानाचा दिवस आहे. काय सभासदांना आवाहन कराल? आपला सहकारी साखर कारखाना सहकारात ठेवून वाचवण्यासाठी आपलं हे जे निवडणूक आहे, हे निवडणूक आपण पूर्ण विचारांती ताकदीनं लढूया. आणि आपला सहकार शेतकरी पॅनल आहे, तो प्रचंड मतानं निवडून आणू. पुढच्या 5 वर्षामध्ये आपल्या सभासदांना चांगल्या प्रकारचं सहकार्य करून जास्तीत जास्त भाव
खिसेपाटेच भाव देऊ, एवढंच आम्ही त्यांना आवाहन करतो. तर खूप खूप धन्यवाद. हे होते सहकार बचाव शेतकरी पॅनलचे प्रमुख चंद्रनाथ तावरे. आज मतदान प्रक्रिया पार पडते. सभासदांनी देखील आपल्या पिढीचा आणि प्रपंचाचा विचार करून आपले जे काही पॅनल आहे सहकार बचाव पॅनल यांना संधी द्यावी आणि मोठ्या संख्येनं त्यांना निवडून आणावं. जर तसं झालं तर मी सभासदांना येणाऱ्या कालावधीमध्ये आमच्या पॅनलच्या माध्यमातून खिसे फाटेसपर्यंत पैसे देण्याचं आश्वासन आता त्यांच्याकडून देण्यात आलं आहे. 24 तारखेला निकाल आहे. यामुळे माळेगावचा सभासद नेमका कुणाला कौल देतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.